जाते का? जे बी येईल, जे वचन येईल ते अंतःकरणामध्ये रुजल्या जावं. हालेलुया, हालेलुया. अंतःकरणामध्ये वचन रुजणं हे महत्वाचं आहे. हालेलुया. कारण की प्रियानो, आमचा देव कसा काम करतो? कसा काम करतो? कसं काम करतो? देव वचनाने काम करतो. हालेलुया. देव कसं काम करतो? देव कशी भेट घेतो? वचनाद्वारे देव आमची भेट घेतो. हालेलुया, हालेलुया. वचनाद्वारे देव आमच्याशी बोलतो. वचनाद्वारे देव आम्हाला गहन गोष्टी शिकवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण की वचन हे आमच्या जीवनासाठी काय आहे? आमच्या हाडांना मजबूती, देहाला आरोग्य आहे. हालेलुया. वचन मृत्यूच्या दरीतून बाहेर काढणार आहे. वचन हे आमचं जीवन बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. वचन गहन गोष्टी शिकवणार आहे. हालेलुया. त्याचं वचन आहे, तुझ्या कल्पना माझ्या कल्पना नव्हे, तुझे विचार ते माझे विचार नव्हे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझ्या कल्पना माझ्या कल्पना नव्हे, तुझे विचार ते माझे विचार नव्हे. आज त्याचे विचार आम्हाला जाणणं आहे. हालेलुया, हालेलुया. मग ते विचार कशासाठी आहे? मला बदलण्यासाठी. बोला, बोला. मला बदलण्यासाठी. मला का बदलायचंय? मला बदलायचंय यासाठी. जर माझा प्रभू आला आणि मी तयारच नसले तर? हालेलुया. माझा प्रभू आला आणि मी तयारच नसले तर मला बदलण्याची गरज आहे. मग मला बदलणार कोण? त्याचं वचन. हालेलुया. माझं जीवन घडवणार कोण? त्याचं वचन. मला सार्वकालिक जीवन देणार कोण? त्याचं वचन. माझी आत्मिक उन्नती करणार कोण? त्याचं वचन. हालेलुया. कारण की तो त्याच्या वचनावर प्रेम करतो. हालेलुया. आम्ही बायबल घेतो, आम्ही काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहोत, आम्ही घरात प्रार्थना करतो, प्रभू माझ्याशी बोल, प्रभू माझ्याशी बोल, प्रभू माझ्याशी बोल. बायबल उघडतो, मला वचनातून बोल. प्रभू वचनातून स्पष्टरित्या बोलतो, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला जर हिम्मत देणारं वचन आमच्या जीवनात आलं आणि ते वचन आम्ही स्वीकारलं आणि त्या वचनानुसार देव काम करतो. हालेलुया. म्हणजे वचन धैर्य देतं, वचन ताकद देतं. परिस्थिती बदलणं हे वचनाने देव काम करतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही आजारी आहोत, आम्ही प्रार्थना करतो, तुला बसलेल्या फटक्याने प्रभू येशू तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. वचन काय करतं? शरीरामध्ये काम करतं. वचन काय करतं? आमच्या शरीरामध्ये काम करतं की तुला बसलेल्या फटक्याने प्रभू येशू तुम्हाला आरोग्य दिलं. आरोग्य मिळतं का नाही? हो. मला खूप साक्ष ऐकायला भेटतात की सिस्टर, आम्ही वचन कबूल केलं की तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, मला लगेच बरं वाटतं. खूप साक्ष ऐकते मी फोनवर की सिस्टर, मी वचन स्वीकारल्याबरोबर मला आरोग्य मिळालं, मला डॉक्टरकडे जायची गरज नाही. हालेलुया. म्हणजे प्रियानो, आमच्या हाडाहाडात, आमच्या मासामासामध्ये आरोग्य टाकणारं हे वचन आहे. हालेलुया, हालेलुया. डॉक्टरची गोळी हाडामासात जात नाही, तात्पुरतं बरं वाटतं, पण ही गोळी कायमस्वरूपी जखडून आजार बाहेर काढते. हालेलुया. आजाराचं मूळ बाहेर काढतं असं हे वचन आहे. हालेलुया, हालेलुया. मग वचनात काय शिकवलं जातं? पवित्र जीवन जगा, नीतीने वागा, आवडीने दया करा, देवाच्या सहवासात राहा. हालेलुया. देवाशी मैत्री करा, देवाचं सानिध्य शोधा,
खोटं बोलू नका, लबाडी करू नका, गैरशिस्त वागू नका, एकमेकावर प्रीती करा, एकमेकाचं सहन करा, एकमेकाबद्दल कोणाचं काही घराणे असलं तर काय करा, आपसामध्ये काय करा, क्षमा करा, वैरावर प्रीती करा. हालेलुया. हे काय आहे? देवाचं वचन आहे. हालेलुया, हालेलुया. कारण की प्रियांनो, परमेश्वर जेव्हा आमची भेट घेतो तेव्हा ती भेट कशी असती? वचनाने असते. कशाने असते? देव आमची भेट घेतो. कशाने घेतो? वचनाने घेतो. हालेलुया, हालेलुया. मग परिस्थिती आली, संकट आले, सगळ्या परिस्थितीतून सोडणार हे वचन आहे. सार्वकालिक जीवन देणार हे वचन आहे. हालेलुया, हालेलुया. उदाहरणार्थ आपल्याला तर कोणी मेलं, आम्ही गेल्यानंतर तिथं विचारणार नाही तुला किती लेकरं होते, तू किती पैसा कमवला, तू काय केलं, हे नाही विचारणार. काय विचारणार? माझ्या वचनात तू किती लोक प्रभूत आणले, माझ्या वचनाचं तू किती आचरण केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण देवाचं वचन ऐकू. देवाचं वचन हे सार्वकालिक जीवन देणार आहे. लुक्कुश वर्तमान याचा 10वा अध्याय. लुक्कुश वर्तमान याचा 10वा अध्याय. सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय करावं? हालेलुया. आता शिकलो वचन सार्वकालिक जीवनात नेणार आहे. हालेलुया. मग सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आम्हाला काय करायचे? हालेलुया. लुक्कुश वर्तमान याचा 10वा अध्याय 25 ते काही वचन आपण ऐकूया. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे बतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? नियमशास्त्र म्हणजे त्याचं वचन. काय म्हटलं प्रभू येशू त्याला? नियमशास्त्रात काय लिहिलं आहे? म्हणजे वचन हे आम्हाला सार्वकालिक जीवनात नेण्याचा मार्ग आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही खूप मोठं दान धर्म केल्याने नाही मी स्वर्गात जाईल नाही. हालेलुया. देव कशाचा भुकेला आहे? हालेलुया. कशाचा भुकेला आहे? तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुमच्यामध्ये वचन काय काम करता हे विशेष. बरोबर आहे. तुम्ही एखादा दाखवल्याने सार्वकालिक जीवनात जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. वस्त्र दिले, कपडे दिले, पैसे वाटले, नाही मी सार्वकालिक जीवनात जाईल नाही. वचनाचं किती अनुसरण केलं हे तुम्हाला देवाच्या जवळ नेण्याचा मार्ग आहे. हालेलुया. काय म्हणते प्रभू येशू ख्रिस्त? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर. काय म्हणते? तुझा देव परमेश्वर त्याच्यावर कशी प्रीती कर? बोला. पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने व पूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि जशी आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर काय कर. आता बोला, माझा शेजारी कोण? कोण तुमचा शेजारी? नाही. कोण शेजारी? शिकणारे आपण पुढे. कोण शेजारी? माझ्या शेजारी कोण राहतात? भाभी राहतात ते नाही. इकडे घुमारे राहतात नाही. कोण शेजारी? जोरात टाळा. परत एकदा. काय? हालेलुया. हे वचनात शिकवले, जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. कुठे लिहिले? कुठे
हालेलुया. कुठे लिहिले? देवाच्या वचनात जसं आपणावर तसं आपल्या शेजार. पहिले काय म्हटलं? तुझा देव परमेश्वराच्या पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने काय कर? प्रीती कर. जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. माझा शेजारी कोण? जो त्रासात आहे, वेदनेत आहे, दुःखात आहे, त्याच्यासाठी काय कर? प्रार्थना कर, त्याची मदत कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर केलेस, हेच कर म्हणजे वाशील. हालेलुया. काय म्हटला परमेश्वर? ठीक उत्तर केलेस, हेच कर म्हणजे वाशील. परंतु स्वतः धार्मिक ठरून त्या घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी कोण? काय म्हटलं तो येशूला? त्याला दाखवायचं होतं मी लय धार्मिक आहे, मी लय नीतिमान आहे, असं कधीच नाही समजायचं. येशूशिवाय नीतिमान कोणी नाही, येशूशिवाय पवित्र कोणी नाही. हालेलुया. एक पापिस्त्रीचं उदाहरण खूप सुंदर बायबलमध्ये लिहिलंय. पहिल्या काळामध्ये विचार करणाऱ्या बायकांना, वेश्या बायकांना दगड मारून मारून टाकायचे. पहिल्या काळामध्ये काय करायचे? दगड मारून. हालेलुया. एक विचार करताना एक बाई पकडले गेली, बायबलमध्ये लिहिले, आणि तिला कोणाकडे आणले? परमेश्वराकडे. पहिल्या काळात खूप भयंकर होतं, डायरेक्ट मारून टाकायचे, क्षमा करत नव्हते. कारण की येशूचा जन्मच नव्हता त्यावेळेस. डायरेक्ट काय करायचे? दगडाने मारून मारून त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला मारून टाकायचे. आणि त्या स्त्रीला घेऊन कुठे आले? येशूच्या समोर. आणि त्या लोकांनी काय म्हटलं येशूला? की विचार करताना हिला पकडलेलं आहे, आम्ही काय करणार? हिला दगड मारणं. हालेलुया. येशूने काहीच उत्तर दिलं नाही, खाली जमिनीवर लिहित बसला प्रभू. हालेलुया. मग परमेश्वराने उत्तर दिलं की जो नीतिमान आहे त्याने तिला दगड मारावा. कोणी आहो का नीतिमान? कोणीच नव्हतं नीतिमान. जो नीतिमान आहे त्याने तिला दगड मारावा. कोणीच उरला नाही, सगळे निघून गेले. तर मनुष्य हा चुकणार आहे. आपण स्वतः नीतिमान नाही समजू शकत. समजू शकतो तिला मारण्यासाठी लोक आले, पण येशू त्यांना म्हटला जो नीतिमान आहे त्याने तिला दगड मारावा. कोणीच नाही, सगळे निघून गेले. हालेलुया. मग प्रभू म्हटला कोणीच नाही का? जा, तुझ्या पापांची काय केली? क्षमा केलेली आहे. कोणी क्षमा केली तिचे? कोणी क्षमा केली? परमेश्वराने क्षमा केली. प्रभूने काय केली? तिच्यावर दया केली. तसं आम्हालाही इतरांवर दया करायची, इतरांवर काय करायची? प्रीती करायची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय म्हणत आहे? तू जाऊन तसाच कर. प्रभू त्याला म्हणतो, पण तो स्वतःला धार्मिक समजून काय म्हणतो? माझा शेजारी कोण? मग परमेश्वराने खूप सुंदर उदाहरण वचनामध्ये दिलंय, चांगला शोभवण्याचा दृष्टांत. हालेलुया. माझा शेजारी कोण? आज हे शिकणार आपण. हालेलुया. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमाहून खाली येरीहून जात असता लुटारूच्या हाती सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेऊन त्याला ठोक दिला, म्हणजे मारलं, आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक त्याच वाटेने खाली जात असता तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी येऊन त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला, आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या, आणि त्याला आपल्या पाठावर बसून उतार शाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी निघत्या वेळेस त्याने 2 पावल्या काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याचा सांभाळ कर, आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चशील ते मी माघारी आल्यावर तुला देईन. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या इस्माचा शेजारी या तिघातून तुझ्या मते कोण आहे? तो म्हणाला,
करणारा तो येशूने त्याला म्हटले तू जाऊन तसेच कर. हालेलुया. इथं कोण आहे शेजारी? लुटारूंनी एका माणसाला अर्ध मेलं केलं. लेवी आला, याजक आला, काय झालं? आम्ही पण कधी कधीच करतो, जाऊ दे ना बाई, पडून दे ना, कोण जाईल, कोण करल मदत, काय गरज आहे मला, मला काय घेणं आहे, बरोबर आहे ना, मला काही घेणं नाही, मी का करू. पण एक चांगला शंभरोनी तिथं आला आणि त्या शंभरोनीला त्याचा कळवळा आला, मग त्यांनी त्याला सोडलं का? त्या माणसाला त्या खड्ड्यातून काढलं, गाढवावर बसवलं आणि कुठं नेलं? उतार शाळेत नेलं. तिथं जाऊन 2 पावलं तिथं दिल्या आणि त्या उतार शाळेच्या रक्षकाला काय सांगितलं? जे काय तू खर्चशील परत आल्यावर मी तुला देईन, पण याचं काय कर? सांभाळ कर. खरी प्रीती काय कोणी केली? शंभरोनी. हीच प्रीती आम्हाला येशूसाठी करायची. हालेलुया, हालेलुया. म्हणजे वचन जे सांगतं ते आम्हाला आमच्या जीवनात करायचंय, तरच आम्ही सार्वकालिक जीवनाची वारीस होऊ. प्रीती ठेवा करीत नाही, प्रीती बढाई करत नाही, प्रीती स्वार्थ पाहत नाही. ख्रिस्ताची प्रीती स्वार्थ पाहती. तुम्ही बायबल वाचत काही प्रार्थना करत नाही, पण तरीवर तुमच्यावर दया प्रभू करतो. आहे का कोणता स्वार्थ? असं म्हटलं की नाही ही बायबल रोज वाचती, हिच्यावर दया करत नाही, नाही ही प्रार्थना नाही करत, तिच्यावर नाही करत. नाही, तो सगळ्यांवर सारखं प्रेम करतो. तो पाप्यांवर तेवढंच करतो, नीतिमानावर तेवढंच करतो, विधर्म्यावर तेवढंच करतो, जातीवाल्यांवर तेवढंच करतो. म्हणजे त्याचं प्रेम प्रत्येकासाठी सारखं आहे. जात धर्म मनुष्याने निर्माण केले. प्रियाने देवाने काय बनवलं? स्त्री आणि पुरुष. काय बनवलं? काय बनवलं? हेवा देवा करण्यासाठी नाही. कशासाठी बनवलं? एकमेकावर प्रीती करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. मग कळालं का माझा शेजारी कोण? हालेलुया. वचन सांगतं त्यानुसार जगण्यासाठी, सार्वकालिक जीवनाचा वारीस होण्यासाठी आम्हाला वचनानुसार चालण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही दर रविवारी चर्चमध्ये येतो, भवनात येतो. कशासाठी येतो? सिस्टर मला बरं व्हायचं असते म्हणून येते, माझ्या घरात बरकत यावी म्हणून येते. हालेलुया. सगळ्यात मोठा उद्देश काय आहे? मला सार्वकालिक जीवनाचं वारीस बनायचं. कशासाठी येत आहे? कशासाठी येत आहे? सिस्टर मनात नाही, विचारत नाही, पण देवाचा आत्मा तुम्हाला का आणतो? हालेलुया. बनवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडे आहे. का तुम्हाला थोडक्यानं आणतो? कारण की सार्वकालिक जीवनाचं वारीस तुम्हाला तो बनवायची आहे. आमीन म्हणा. हालेलुया, हालेलुया. कारण की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही त्याच्याजवळ राहू शकतो, पश्चाताप करू शकतो, पवित्र जीवन जगू शकतो. मेल्यानंतर पश्चातापाची वेळ आम्हाला मिळत नाही. पापाची कबुली करता येत नाही. जोपर्यंत देहात आत्मा आहे तोपर्यंत मी पापाची कबुली करू शकते. मेल्यानंतर मला संधी मिळत नाही. मिळते का? मिळते का? मग आजच संधी आहे, आजच तारणाचा दिवस आहे, आजच समय आहे त्याच्या इच्छेनुसार जगण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण की प्रियानो त्याचं वचन आहे उपदेशक 11 मध्ये, हे मग तरुणा, उपदेशक 11 काना, नीतिसूत्राच्या नंतर उपदेशकाचं पुस्तक 11वा अध्याय. आम्ही मनमानी जीवन जगू शकत नाही, त्याच्या माग उपदेशकाचं पुस्तक 11वा अध्याय. उपदेश 11:9 वचन. हे तरुणा, 9 आणि 10. हे तरुणा, हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला
उल्हास देव तू मनास वाटेल तू मनास वाटेल त्या मार्गाने त्या मार्गाने नजरेस बनजरेस येईल तसं चाल. तसा चाल. पण या सर्वाबद्दल पण या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेईल. देव तुझा झाडा घेईल. हे तुझ्या लक्षात असू दे. हे तुझ्या लक्षात असू दे. कुठं आलं मेन पॉइंट? देव तुझा काय करत? काय करायचं ते करा, मनाने काय वागायचं वागा. असं म्हणू नका की देवाचं लक्ष नाही, मी काय करते काय करतो. पण प्रभूचं वचन काय म्हणत आहे? हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. हालेलुया. आम्ही जे वागतो, कधी बायबल वाचलं नाही वाचलं, शिव्या दिल्या, लबाडी केली, देवाला ठकवणाऱ्या गोष्टी केल्या, आम्हाला काहीच त्रास होत नाही. होतं का? देव शिक्षा देतो म्हणते, मग कशी शिक्षा देतो? देव काय म्हणत आहे? मन माने तुला जसं वागायचं वाग, पण हे लक्षात असू दे, सगळ्या गोष्टींचा झाडा तो तुझा घेईल, हे तुझ्या लक्षात असू दे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण की प्रियानो, त्याच्या छडीचा आवाज येत नाही. येतो का? येतो का त्याच्या छडीचा आवाज? आम्ही काय करतो, आम्हाला त्रास होत नाही, मनमानी जीवन जगतो, पण छडी अशी बसती की त्याचा आवाज येत नाही. येतो का? मग संकटावर संकट, व्याधी, पीडा, आजार कशामुळे आलं? माझा झाडा, माझा देव माझा घेणार. हालेलुया, हालेलुया. पुढे काय म्हणते? यास्त आपल्या मनातून हे दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख. आमेन. काय कर? आपला देह उपद्रवापासून राख. आपल्या मनातून खेद दूर कर, कपट दूर कर, वाईट विचार दूर कर, दोष लावणं दूर कर. मनातून सगळ्या वाईट गोष्टी काय कर? दूर कर. आणि आपला देह काय कर? उपद्रवापासून, हानी होण्यापासून काय कर? राख. हालेलुया, हालेलुया. पुढे काय म्हणते? कारण तारुण्य व भरजवानी हे व्यर्थ आहे. आमेन. काय आहे? हालेलुया. काय आहे? डोळ्याला दिसल तेच करू नको, मनाला वाटत तेच करू नको, कारण की प्रभू म्हणतो भरजवानी ही व्यर्थ आहे. तारुण्यातलं काही तरुण मुली काय म्हणतात? मला जगून घेऊ द्या, सगळं जग करते, मला करून पाहू द्या. अरे प्रभू म्हणतोय सगळं व्यर्थ आहे, तुझं तारुण्य सांभाळ. मला फोन येतात तर मला आश्चर्य वाटतं. बापरे, आई वडिलांचे फोन येतात. सिस्टर ती अशी म्हणती, तो असं म्हणतो की मला जगून पाहू द्या, जगून घेऊ द्या. तर त्याच्या मागे किती मोठी छडी आहे, किती मोठा उपद्रव आहे हे लक्षात येत नाही. हालेलुया, हालेलुया. तरुणपण जगिकता जगण्यासाठी नाहीये. तरुणपणामध्ये देवाला स्मरण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या तारुणपणामध्ये, तुमच्या तरुण अवस्थेमध्ये परमेश्वर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. तुमचं आयुष्य कसं जगावं तो तुमचा मार्गदर्शक बनून तुमच्या सोबत जगल. प्रियानो, हालेलुया. गुटखा खाऊन बघू द्या चव कशी आहे, तंबाखू खाऊन बघू द्या चव कशी, लफडे करून बघू द्या चव कशी आहे, पण त्याच्या मागे किती मोठा उपद्रव आहे हे लक्षात येत नाही. हालेलुया, हालेलुया. तरुण मुलगा बघितला तर मुलीला अट्रॅक्शन होतं, कसं तरी होतं. तो सैतान आहे. तुम्हाला जर जगायचे, चांगलं पाहिजे तर देवाला मागा. माझ्या नजरेने नाही, तुझ्या आत्म्याने माझ्यासाठी पाठव.
आणि चांगलाच तुम्हाला दे. हालेलुया. मला नाही समजत प्रभू, नजर घातक आहे. हालेलुया. सुंदरता घातक आहे. डोळ्याला दिसतं ते सुंदर नसतं. तुमचं घात करणारा उपद्रव आहे तो. हालेलुया. दिसणाऱ्या गोष्टीवर नका भाळू. न दिसणाऱ्या देवाला म्हणा, तू योग्य जोडीदार मला दे. योग्य साथीची मला गरज आहे. हालेलुया. माझा देह तुझ्यासाठी, माझं हृदय तुझ्यासाठी. हालेलुया. हालेलुया. उत्तमातलं उत्तम, चांगल्यातलं चांगलं मला देतो. माझी साक्ष माहिती आहे. आज माझा नवरा हे देवाने दिलेलं एक मला एक दान आहे. म्हणून धन्यवाद देते की चांगला नवरा, चांगले सासरचे लोक दिले. मी मागितले, लोकांच्या नजरेने काही असो, पण मला उत्तमातलं उत्तम, चांगल्यातलं चांगलं प्रभूने दिलं. मी कोणाला मागितलं? देवाला मागितलं आणि देवाने उत्तम तेच दिलेलं आहे. तुमच्यासाठी नाही देणार का हो? एक विधवेसाठी देव इतका आशीर्वाद सोडल, तुम्ही ते कितीतरी चांगले आहात, तुम्हाला देणार नाही का? तुमची परिस्थिती बदलणार नाही का? तुमची लेकरं बदलणार नाही का? तुमचा परिवार बदल, पण तो म्हणतो तू मला मागशील, मी तुला देईन. योग्य तेच माग, योग्य तेच अनुसरण कर. वचनात जे सांगितलं तसं जग. मनाला वाटेल तसं नको वागू. कारण की ते काय तुझ्यासाठी उपद्रव आहे, घातक आहे, नाश आहे. संकट, व्याधी, पीडा आहेत. स्वतःहून ते आम्ही आमच्यावर ओढून घेतो. हालेलुया. जीवनाची भाकर आमच्या समोर ठेवलेली आहे. जीवनाची भाकर त्याचं वचन आहे. जीवनाची भाकर त्याचा सहवास आहे. जीवन जगण्याचा आधार तो आहे. हालेलुया. 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 असं म्हणू नका मी कशी आहे, मी कशी दिसते. अरे तो उत्तमातलं उत्तम तुमच्यासाठी दे. तुम्ही कसे पण दिसा, कसे पण असा, पण तुमच्यासाठी स्वर्गातून राखून ठेवले आशीर्वाद तो तुम्हाला दे. हालेलुया. हालेलुया. तो स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे. स्वतःच्या देहाला, स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या मनाला सांभाळणं गरजेचं आहे. मग उत्तमातलं उत्तम परमेश्वर देतो, पण त्याला तुमच्यात त्या चांगल्या गोष्टी दिसल्या पाहिजे. दिसल्या पाहिजे का नाही? एखादा सावकार, तुम्ही एखाद्या सावकाराकडे जाता, 1 लाख रुपये पाहिजे. सावकार लगेच 1 लाख रुपये काढून देईल का? काय करेल तो? तुमची पारख करल. आधार कार्ड मागल, कुठे राहतात ते मागल, बँकचं बुक मागल, ATM मागल, काहीतरी प्रूफ मागल की खरंच तुम्ही इथले आहात का? खरंच तुमचं घर आहे का? खरं तुमच्याकडे इतकी कमाई होती का महिन्याला? हे सगळ्या गोष्टी आधी पाहिजे. खरं दिसत तरच 1 लाख रुपये. कळालं? मग देवाला तुमच्या त्या गोष्टी दिसल्या पाहिजे. त्याच्यावरचं प्रेम, त्याच्या वचनाचं अनुसरण, त्याच्या सहवासात बसणं, त्याच्या सानिध्यात राहणं, त्याच्या मागं चालणं, वाईटाचा त्याग करणं, बरं ते करणं, हे तुमच्यात त्याला दिसलं पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्हाला उत्तमातलं उत्तम, चांगल्याचं चांगलं तो दिल्याशिवाय राहणार नाही. राहील का हो? तो तुम्हाला आधी पारखल की खरं योग्य आहेस का? योग्य पात्रता आहे का तुझ्यामध्ये? तुझे मागते तुला देण्यासाठी. हालेलुया. मनी नाही भाव, देवा मला पाव. देव पावेल का? मनात, अंतकरणात ते भाव पाहिजे. त्याच्या सहवासात बसणारे ओढ पाहिजे. फक्त चिन्ह चमत्कारापुरतं येशू 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 नाही. तू सर्वस्व माझा आहेस. तू आहे म्हणून मी जिवंत आहे. तुमच्यात त्याची ओळख दिसली पाहिजे. हालेलुया. तुमच्यात येशू दिसला पाहिजे. येशूला परिधान तुम्ही केलं पाहिजे. येशूची प्रीती तुमच्यात दिसली पाहिजे. येशूचा नम्रपणा तुमच्यात दिसला पाहिजे. तुमच्यामध्ये दयाळूपणा दिसला पाहिजे. तुमच्यामध्ये सहनशीलता दिसली पाहिजे. दुसऱ्यावर दया करणारी वृत्ती तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. मग देव मला
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यासाठी ती पात्रता आमच्यामध्ये आली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जे मागाल ते दिल्याशिवाय कधीच तो राहणार नाही. पण जर वचनाच्या विरुद्ध जर तुम्ही जीवन जगत आहात, वचनाच्या व्यतिरिक्त तुम्ही मागत आहात, तर देव म्हणतो तुझ्या रक्तालेल्या हात आधी धु. यशया 1 काढा. यशया 1 10 पासून काही वचन आपण ऐकूया. पहिले 1 आणि 2 वचन वाचू आणि त्याच्यानंतर 10 पासून पुढे वचन वाचू. यशया 1 अध्याय 1 आणि 2 वचन. हे आकाशा ऐक, तुझे देव आमचं घरानं कोणाला सांगत आहे? आम्ही ऐकत नाही, वचन येत आम्ही अनुसरण करत नाही, मग देव आमचं घरानं कोणाला सांगत आहे? आकाश त्याचा ऐकतो, पृथ्वी त्याचा ऐकते. काय म्हणत आहे परमेश्वर? की माझे लोक फितूर झाले. कोणाला सांगत आहे? आकाश सूर्य वेळेवर उगवतो का नाही? कोणाची आज्ञा पाळतो? मनमानी करतो का सूर्य? चंद्र कोणाचा ऐकतो? मनमानी उगवतो का तो? नाही. त्याने आज्ञा केली त्यावेळेस बरोबर उगवतो. पाऊस मनाने पडत नाही, त्याने आज्ञा केली तेव्हा पाऊस पडतो. हालेलुया. पण मनुष्यच असा आहे, तो देवाचं ऐकत नाही. मनुष्यच असा आहे की त्याला देवाच्या गोष्टी आवडतच नाही, चांगल्या गोष्टी अनुसरण करायला आवडतच नाही, चांगल्या गोष्टी स्वीकारायला आवडतच नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट जडली, जे वाईट त्याच गोष्टी तो स्वीकारत राहतो. हालेलुया, हालेलुया. मग देव दुःखी होऊन काय म्हणतो? हालेलुया, हालेलुया. हे आकाशा ऐक, आधी पृथ्वी कान दे. कोणाला म्हणते? हे आकाशा ऐक, हे पृथ्वी कान दे. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वर बोलत आहे, मी मुलांचे पालन पोषण केले, त्यांना लहानचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितूर झाली. हालेलुया. कोणापुढे दुःख व्यक्त करत आहे? जे त्याचं ऐकतात. आकाश कसं बनवलं त्याने? शब्दाने. पृथ्वी कशी त्याने अकराळ विक्राळ पृथ्वी व्यवस्थित कशी केली? शब्दाने. आणि मनुष्य कसा बनवला? हाताने बनवला. शब्दाने बनवलेली प्रत्येक गोष्ट देवाचं ऐकते, पण हाताने बनवलेला धूर्त मनुष्य त्याचं ऐकत नाही. काय म्हणत येतो? मी मुलांचे पालन पोषण केले, मी त्यांना लहानचं मोठं केलं, पण ते काय झाले? फितूर झाले. हालेलुया. काय फितुरी केली आम्ही? वचन अनुसरण करतो का? फितुरी आहे. वचनाप्रमाणे जगतो का? फितुरी आहे. पवित्रतेत राहतो का? ही फितुरी आहे. हालेलुया, हालेलुया. मग आम्हाला कधी आठवण येते? संकट आल्यावर. मग 4 टाइम प्रार्थना होती, 5 टाइम प्रार्थना होती, रडू प्रार्थना होती, अरे प्रभू संकट दूर कर. पण जेव्हा संकट दूर होतं त्यावेळेस त्या देवाची आठवणच होत नाही मला. फितुरी जीवन जगून जातो आम्ही, आम्हाला कळतच नाही.